हॅलो, हाय, नमस्कार. गजानन महाराजांकडे जेव्हा इमानदार नौकर न्यायनिवाडा करायसाठी जातो, तेव्हा गजानन महाराज त्याला म्हणतात, तुला आठवतं त्या घरात एक स्त्री कामाला होती आणि तिने तूप चोरून नेलं म्हणून तूच सावकारीला जाऊन सांगितलं होतं आणि त्यामुळे तिने तिला घराबाहेर काढलं होतं. त्यावेळी तिच्या मुलीची प्रकृती नाजूक होती म्हणूनच ती थोडकं तूप तिच्यासाठी घेऊन चालली होती. पण चोरीचा आड लावल्यामुळे बिचारीची नोकरीसुद्धा गेली आणि ते तूपसुद्धा तिला मिळालं नाही. त्याच कर्माची फळं तुला या पद्धतीने भोगावी लागतात. यानंतर त्या नौकराच्या चूक त्याची लक्षात आली आणि परत महाराज कधीही असा पाठपुरावा न करता कुठल्याही गोष्टीचा आरोप एखाद्यावर लावणार नाही याची कबुली त्याने तेव्हा दिली. म्हणजे एक जर चोरी कोणीतरी करत असेल तर त्यामागे त्याचा काय उद्देश आहे किंवा त्याने असं का केलं याचा पाठपुरावा निश्चितच करायला हवा असं महाराजांचं म्हणणं होतं. गोष्ट इथेच थांबली. धन्यवाद.